कारण श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाबद्दल भरपूर अशी माहिती पाहिली आहे की 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करावं, 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करावं. सोबतच आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणाचे नियम, अटी असे भरपूर सारे व्हिडिओ आपण केलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती सर्व माहिती पाहिली देखील आहे. पण आता आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय, तर खूप लोकांना असाही प्रश्न पडला आहे की बा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण आपण स्वगृही किंवा आपण केंद्रामध्ये जे आपलं केंद्र असतं, मठ असतं, तिथे करू शकतो का? खूप लोकांचे प्रश्न आहेत. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, श्री गुरुचरित्र ग्रंथ आपणास माहिती आहे की अत्यंत पवित्र आणि अत्यंत लवकरात लवकर त्वरित फलप्राप्ती मिळवून देणारा असा हा ग्रंथ मानला गेला आहे. सोबत 5वा वेद म्हणून हा ग्रंथ आपल्याला माहिती असेलच. तर सोबत श्री गुरुचरित्र ग्रंथ हा जो आहे तो आपला श्री दत्तात्रय महाराज आहे, श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत, श्रीपाद श्री वल्लभ आहेत, यांच्या सर्व लीलांचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की त्याच्यातले प्रत्येक शब्दामध्ये अमृतकण सामावलेला आहे. कारण की ज्या घरामध्ये किंवा जिथे श्री गुरुचरित्र ग्रंथ 7 दिवसीय पारायण होत असतं, तिथे खुद्द सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री दत्तात्रय महाराज तिथे अवतारित होत असतात. तिथे त्यांचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास देखील त्या घरामध्ये असतो, त्या जागेवरती असतो. म्हणूनच सांगते की आपल्या आयुष्यामध्ये जर खूप सारे खडतर प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, खूप काही संकट आहेत आणि कोणी सुद्धा आपल्याला मदतीला येत नाही आहे, कोणी सुद्धा व्यक्ती, कुठलाही मार्ग आपल्याला सापडत नाही आहेत, तर त्यावेळेस संकल्पयुक्त 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच आपण स्वगृही करावं. आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्ही 1 दिवसीय पारायण सुद्धा करू शकता, पण ते आपल्याला स्वगृही करता येतं का? तर नाही. स्वगृही आपण 1 दिवसीय पारायण करू शकत नाही. स्वगृही पारायण करायचं असेल तर आपलं 7 दिवसीय आपण पारायण करू शकतो. आता आपल्याला सांगितलं की ज्या वेळेस आपल्या मदतीला कोणी सुद्धा येत नाही, कुठला मार्ग आपल्याला सापडत नाही, त्यावेळेस फक्त तुम्ही दत्त महाराजांचा धावा करायचा आणि संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करायचं आहे, आपला इच्छा व्यक्त करून. बघा, 7 दिवसाचं पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला योग्य ते मार्ग सापडतील आणि नक्कीच सांगेल की दत्त महाराज तुम्हाला नक्कीच त्या संकटातून, अडचणीतून नक्कीच बाहेर काढतील. अशा प्रकारचं हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आहे किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे. आयुष्याचं सोनं करणारा, सोबतच आपल्या संकटातून योग्य तो मार्ग दाखवणारा असा हा ग्रंथ आहे. कितीतरी लोकांना या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे भरपूर सारे अनुभव आलेले आहेत. पारायण चालू असतानाच खूप लोकांना त्याचा साक्षात अनुभव देखील आलेला आहे. म्हणून सांगते की मनोभावे श्रद्धेने आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं आणि अनुभूती घ्यावी म्हणजेच घ्यावी. परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की 12 महिन्यात 12 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं, प्रत्येक महिन्याला एक पारायण घरात गेलं 7 दिवसीय, सोबतच जर तुम्ही वर्षभरामध्ये 7 श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जरी केले तरी सुद्धा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतात. कधी पण आपला हे पारायण करत असताना सोबत नित्य सेवा महत्वाची आहे, पंचमहायज्ञ महत्वाचा आणि कुळाचार महत्वाचा आहे. यावरती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेच. तर या 3 गोष्टीच्या जोडीला आपण जर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर घरामध्ये केलं आणि वर्षात 7 पारायण जर आपण केले तर तुम्हाला खरंच सांगते, तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागलेले असतील. हे साक्षात सत्य आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छिते की आता आपल्याला 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कधी करायचं आहे आणि कुठे करू शकतो आपण. तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 1 दिवसीय आपण स्वगृही करू शकतो का? तर नाही करू शकत. आपण ज्या केंद्रामध्ये, मठामध्ये आपण आरतीला जातो, आपल्या जवळच्या घराजवळच्या, तिथे सुद्धा आपण 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत नाही करू शकत. केले तर आपण फक्त 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणच घरामध्ये किंवा आपण केंद्रामध्ये करू शकतो. आता का? कारण की तुम्हाला सांगते, 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपणास माहिती असेल की आपल्या दत्तात्रय महाराजांचे किंवा आपण म्हणतात ना की आपली परिक्रमा जी आहे आपल्या स्वामी मार्गात, ती म्हणजेच काय, गाणगापूर, पिठापूर, नृसिंहवाडी आहे, सोबत आपलं अक्कलकोट आहे. सगळे दत्त महाराजांचे आपले विशिष्ट स्थान आहे, दत्त महाराज स्वामी महाराजांचे. पण गाणगापूर, पिठापूर, नृसिंहवाडी हे जे स्थान आहे ते आपल्या श्री दत्तात्रय महाराजांचे तपभूमी आणि आपल्या सोबतच त्यांची कर्मभूमी आहे. आणि सोबतच आपणास माहिती असेल की गाणगापूर हे जे स्थान आहे, गाणगापूर इथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांची ही तपभूमी म्हणून मानली गेलेली आहे. सोबतच आपल्याला माहिती असेल पिठापूर हे श्रीपाद श्री वल्लभ यांचे अवतार स्थान मानलं गेलेलं आहे. आणि सोबतच आपलं जे नृसिंहवाडी आहे ते आपल्या स्वामींचं किंवा दत्त महाराजांचं ते आपल्या एका मार्गातलं आपलं ते शक्ती केंद्र मानलं गेलेलं आहे. आणि आपल्याला जर 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही या 3 ठिकाणीच करू शकता, 4 ठिकाणीच करू शकता. एक तर आपल्या गुरुपीठाला नाशिक इथे तुम्ही 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ज्या वेळेस असतं, आयोजन केलं जातं, त्यावेळेस तुम्ही तिथे करू शकता सामूहिक पद्धतीने. किंवा जर तुम्हाला एकट्याने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण करायची इच्छा असेल, कधी पण तुमच्या मनात आला आहे की मला 1 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तर मग मी कुठे करू शकतो?
तर स्वगृही करायचं नाही, जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये करायचं नाही. आता करायचं असेलच, तुम्हाला मनात इच्छा झालीच आहे की मला एक दिवसीय पारायण करायचं आहे, तर सरळ सरळ गाणगापूर, पिठापूर, नृसिंहवाडी या 3 ठिकाणी तुम्ही जाऊन तिथल्या स्थानावरती तुम्ही हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करू शकता. आता ज्यांनी कुणी आता माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल, आता मी गाणगापूरला गेली होती, पहिल्यांदाच गेली होती. तर तिथे गेल्यानंतर संगम स्थानावरती औदुंबराचं मोठं वृक्ष आहे बघा, त्या औदुंबराच्या वृक्षाच्या आजूबाजूला सर्वजण एक दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात. तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते मी, तुम्ही आपल्या गाणगापूरला जे आपल्या श्री दिंडोरी स्वामी समर्थ महाराजांचा जो काही मठ आहे, केंद्र उभारलं गेलं आहे, संगम नदीला जायच्या अगोदरच ते मठ येतं. तिथे सुद्धा तुमची राहण्याची, खाण्याची सर्व सोय तिथे केलेली आहे. सर्व काही तिथे सोय आहे तुमची. नाश्त्यापासून झोपण्यापासून सर्व काही सोय आहे. तुम्ही मुक्कामाला तिथे गेले तर तुमची सगळी सोय तिथे होऊ शकते. सोबत तुम्ही तिथल्या त्या मठामध्ये, स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्ही एक दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात. केव्हाही जा, केव्हाही तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं हे एक दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही गाणगापूर, पिठापूर आणि नृसिंहवाडी किंवा गुरुपीठामध्ये ज्यावेळेस आयोजन असेल त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन करू शकता. आता एक दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही घरामध्ये का करू शकत नाही किंवा केंद्रामध्ये का करू शकत नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगते. आता आपणास माहिती असेल की बा श्री गुरुचरित्र ग्रंथ हा खूप शक्तिशाली ग्रंथ मानला गेला आहे. 5वा वेद हा ग्रंथ मानला गेला आहे. या ग्रंथामध्ये टोटल 52 ते 53 अध्याय दिलेले आहेत. आता मला सांगा, 52 ते 53 अध्याय एका दिवसामध्ये वाचण्यासाठी किती वेळ लागू शकतो? ते अध्याय म्हणजे काही छोटे छोटे आहेत त्या गुरुचरित्र ग्रंथातले नाही, ते अध्याय खूप काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. आपल्याला 7 दिवसीय पारायण करत असताना ज्यावेळेस आपण रोजचा आपण ज्यावेळेस अध्याय पठण करतो, जे अध्याय असतात ते पठण करतो, त्यावेळेस किती वेळ लागतो आपल्याला? कोणाला 1.5 तास, कोणाला 2 तास, कोणाला 2.5 तास लागतात. तर मग विचार करा, एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागू शकतो. आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये काय नियम दिलेला आहे की आपल्याला दुपारी 4 नंतर पारायण करता येत नाही, वाचता येत नाही. हा नियम लागू आहे त्यासाठी. मला सांगा, तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्हाला दुपारी 3 ते जेमतेम 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला हे पारायण संपवावं लागतं. आता स्वगृही आपण हे पारायण करू शकतो का एक दिवसीय? कारण की आपण प्रपंचामध्ये आहोत, सांसारिक माणसं आहोत. आपण घरामध्ये एकटे तर राहत नाही. तुम्ही एकटे आहात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही समजा, पण तरी सुद्धा तुम्ही पारायण नाही करू शकत. त्याला मान्यताच दिलेली नाही आहे. आपल्या परमपूज्य गुरु महाराजांनी सांगितलंय की बा महाराजांनी, दत्त महाराजांनीच ते परवानगी दिलेली नाही आहे स्वगृही किंवा मठामध्ये एक दिवसीय पारायण करण्यासाठी. आता पारायण करत असताना आपल्याला माहिती आहे नियमला काय असतात. आपल्याला उठता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, आपल्या फोनवर बोलता येत नाही, घरकाम कुठलं करता येत नाही. अशा प्रकारे आपले हे सगळे नियम असतात आपल्या पारायणामधले. किंवा खाण्यापिण्याचं ठीक आहे, तुम्ही एक दिवसामध्ये पाळू शकता. पण आपण ज्यावेळेस सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून जे बसणार आहोत, म्हणजे टोटल 12 ते 14 तास तुम्हाला या पारायणासाठी लागू शकतात. आता ज्यांना संस्कृत भाषा किंवा ज्यांच्या तोंडामध्ये ती भाषा बसलेली आहे गुरुचरित्र ग्रंथाची, त्यांचं पटपट होईल, थोडंसं 12 घंट्यात होऊन जाईल. पण ज्यांच्या मुखामध्ये ती भाषाच नाही आहे, संस्कृत भाषा आहे, ज्यांना वाचायला अवघड जात आहे, वाचायचं म्हणून ते वाचायचं असतं का? नाही, मला एक दिवशी पारायण करायचं आहे, पटपट 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 वाचून मी मोकळी होऊन जाते. मग ते मला कळो की न कळो किंवा उच्चार चुकू दे किंवा काही होऊ दे, मग काय होऊ शकतं? एकंदरीत तुम्हाला त्याचे सर्व दोष लागू शकतात त्या गोष्टीचे, आणि त्या एक दिवसीय पारायणाचं पुण्यफल तर प्राप्त होणार नाही, उलट दोषच तुम्हाला मिळू शकतात. म्हणून आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं एक दिवसीय पारायण घरामध्ये करता येत नाही. आपल्याला मध्येच उठावं लागतं, लहान मुलांना बघावं लागतं, कॉमन फॅमिली आहे, सोबतच आपल्याला तेवढं आपल्या शरीराने 14 तास आपल्याला साथ सुद्धा दिली पाहिजे ते पारायण करत असताना. मग अशा प्रकारे आपण घरामध्ये पारायण करत असताना कोणतरी बेल वाजवेल, कोणतरी येईल जाईल, कारण की सगळ्यांना माहिती नाही की तुम्ही एक दिवसीय पारायण घरामध्ये करत आहात. त्यामुळे सांगते आहे. आणि शांतता खूप महत्वाची असते हे पारायण करत असताना, आणि नियम सुद्धा लागू असतात. ते नियम पाळूनच आपल्याला, म्हणजे उच्चार महत्वाचा असतो, ते समजलं पाहिजे, अशा धीम्या सावकाश आवाजात ते वाचलं पाहिजे, आणि आपल्याला मध्येच उठता येत नाही, काही करता येत नाही. आणि आपण ज्या वेळेस एक दिवसीय पारायण हे आपण ज्यावेळेस आपण गुरुस्थानी करतो, म्हणजे गाणगापूर, पिठापूर, नृसिंहवाडी किंवा गुरुपीठामध्ये करतो, त्यावेळेस आपल्याला कसं असतं, त्या जागेवरती आधीपासूनच दत्त उपासना चालू असते. भरपूर साधक लोक जे सेवेकरी आहेत ते रोज काही ना काही तिथे सेवा, जप, नामस्मरण, हवन, तप सगळं काही चालू असतं. त्यामुळे तुम्ही जर कमी वेळेत जर तुम्हाला जास्त पुण्यफल प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही या 4 ठिकाणी जाऊन तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करू शकतात. आणि तिथे पारायण केल्याने तुम्हाला खरं सांगते, एकतर शांतता मिळेल,
उलट तिथली जी काही ऊर्जा आहे इतर साधकांची तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे खूप जास्त ऊर्जा जाणवेल. नियम पाळून होतील तुमचे, कारण की जरी काही चुकलं तर तिथे सांगायला तुम्हाला इतर काही सेवेकरी सुद्धा असतात आणि एक प्रकारे तिथे शांतता खूप प्रमाणात असते. आणि गुरुस्थानी आपण जर हे पारायण केलं तर आपल्याला कितीतरी जास्त पटीने त्याचं पुण्यफल प्राप्त होत असतं. म्हणून सांगते आहे की आपण जर एक दिवसीय पारायण करायची आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर स्वगृही करू नका, जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा करू नका. करायचं असेल तर तुम्हाला मी तीर्थस्थानं सांगितलेली आहेत, गाणगापूर, पिठापूर आणि नृसिंहवाडी. आता नृसिंहवाडीला पण आता बघा मला वाटते आज शुक्रवार आहे, आज म्हणजे आज केंद्रातून गाड्या निघणार होत्या, तिथे सुद्धा एक दिवसीय पारायण आहे, उद्या किंवा परवा असं काहीतरी आहे. नक्की मला माहिती नाही, जर नक्की मला कळालं तर नक्कीच मी कम्युनिटीला पोस्ट नक्की टाकेल. आणि याच्या पुढे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी एक दिवसीय गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होणार असेल त्या दिवसाचं मी आधीच 4-5 दिवस कम्युनिटीला मी पोस्ट टाकत जाईल. गुरुपीठाला जरी असेल तरी सुद्धा टाकत जाईल. चेकआउट करत चला कम्युनिटी पोस्ट माझ्या, त्याच्यावरती नक्कीच माहिती देत जाईल. ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी जाऊन एक दिवसीय पारायण नक्कीच करावं आणि अनुभूती घ्यावी. नवनाथ पारायण सुद्धा मी सांगेल, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र सुद्धा सांगेल, जे मोठं आहे ते सुद्धा तुम्ही घरामध्ये एक दिवसीय करू शकत नाही. त्यासाठी सुद्धा तुम्हाला तीर्थक्षेत्रावरतीच तुम्हाला ते किंवा तीर्थभूमीवरती गुरु स्थानीच आपल्याला ते पारायण करावं लागतं. आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक दिवसीय पारायण करायचं असेल तर ते गुरुस्थानीच करायचं आहे आणि सिद्ध क्षेत्रावरतीच करायचं आहे. तर आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे की आपल्याला स्वगृही पारायण करता येत नाही, आपलं तेवढं शरीर साथ देऊ शकणार नाही. ही ऊर्जा खूप मोठी असते, कारण की 7 दिवसातच आपण पारायण करताना बघा खूप लोकांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स उद्भवत असतात. त्याच्यामुळे सांगते की एक दिवसीय पारायण करत असताना त्या सुद्धा आपल्याला सर्व परिणामांना सामोरं जावं लागतं. आणि जर भूल करून आपल्याकडून काही चुका झाल्या समजा एक दिवसीय पारायण घरी करत असताना, तर विचार करा त्याची फलप्राप्ती मिळेल का तर नाही, त्याच्यावर आपल्याला फक्त आणि फक्त दोषच लागू शकतात. म्हणून सांगते तुम्हाला की एक दिवसीय पारायण आपल्याला आणि परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलं आहे की जो कोणी या नियमाची पायमल्ली करेल किंवा या नियमांचं उल्लंघन करेल त्याला त्याचे भोग भोगावेच लागतील. हे परमपूज्य गुरुमाऊलींचे शब्द आहेत. एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याची पायमल्ली करू नका, हे नियम तोडू नका. कारण की आजकाल खूप जण साखळी पारायण आहे किंवा इतर काही पारायण आहेत, हे सगळं भरपूर काही चालू केलेलं आहे, त्याचं ते नियमामध्ये बसत नाही हे सांगितलं. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं पारायण करू नये. आधी आपण योग्य ती माहिती घ्यावी केंद्रातून किंवा आपण गुरुपीठातून माहिती घ्यावी. कसं असतं आपल्या गुरूंचा आदेशच खूप जास्त महत्वाचा असतो, कारण की कोणी काय सांगतं त्याच्यामुळे ते आपल्या मार्गानुसार आहे की नाही, आपल्या नियमांमध्ये ते बसतं की नाही याची सुद्धा तुम्ही विचारपूस करत चला आणि नंतरच आपल्या घरामध्ये पारायण करायला सुरुवात करा किंवा ती सेवा करायला सुरुवात करा. कारण की आजकाल भरपूर असे व्हिडिओज येतात किंवा खूप जण अशी काही माहिती सांगतात, पण ती योग्य आहे की नाही हे पडताळणी केल्याशिवाय कुठलीही सेवा करू नका. कारण की कुठे काय होतं, कधी कधी चुकून आपण एखादी सेवेला सुरुवात केली आणि ती जर पूर्ण नाही झाली तर नक्कीच आपल्याला त्याचे दोषच फक्त लागू शकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचे म्हणतात ना किंवा एकदम असे काही स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला काही शाप बीप देणार नाही असं काही होणार नाही आहे. फक्त काय होतं आपण ते म्हणजे ते नियम आपण उल्लंघन केलं आहे किंवा आपल्याला ते जमलं नाही पारायण पूर्ण करायला किंवा चुकीच्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट केली आहे पारायणाची, तर चुकीच्या पद्धतीनेच पारायण केल्यामुळे आपल्याला फक्त दोष लागू शकतात आणि ते आपल्याला कुठेतरी भोगावेच लागू शकतात. म्हणून सांगते किंवा व्यवस्थितपणे नियमांना धरून आपण सर्व पारायण असेल ते सर्व गोष्टी करायला हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.